नर्मदे हर हर अन्नपूर्णा प्रसन्न। आजच्या ह्या मस्त भागामध्ये तुमच्या सगळ्यांचं रुचिरा चॅनल सरोज कर्वे यावर मनापासून स्वागत आहे। तर हे आहेत तुमच्या शेतावरचे कडवे वाल। हे जे वाल आहेत त्याला आपण बोरिक पावडर लावून ते चांगले टिकवलेले आहेत। 2 वर्षापूर्वीचे हे वाल आहेत, पण अजून जसेच्या तसे तुम्ही बघू शकता, कुठेही कीड लागलेली नाही। हे वाल स्वच्छ धुवून 2 दिवस मी पाणी बदलून ठेवते आहे आणि बदलल्यानंतर ते आपण चाळणीवर घालतो। फडक्यामध्ये काही बांधून ठेवायचं नाही या वालांना, आणि खाली पाणी म्हणजे एका पातेल्यामध्ये पाणी। आता तुम्ही बघू शकताय की याच्यामध्ये थोडेसे वाल मी ठेवलेले आहेत आणि किती मोड आलेले आहेत त्याला छानपैकी, हे आपण बघतो आहोत। हे जे गाळणं आहे त्याच्यावर मी घालून ठेवलेले आहेत आणि एकदम मस्त असे मोड आलेले आहेत त्याला। आता काय करायचं की पाण्यामध्ये हे 7 ते 8 तास भिजत ठेवायचे आहेत, की मग त्याची जी सालं आहेत ती पटापट निघतात। आता हे आपण बघू शकतोय की पटकन असं साल बाजूला होतं, काहीही करायला लागत नाही। पाण्यामध्ये चांगले भिजलेले असले की असे छान सुटतात आणि कुठेही त्याचा मोड तुटला वगैरे जात नाही। तर असे आपण पाण्यामध्ये ठेवायचे आहेत। या गाळण्यावर किंवा चाळणीवर वाल घातल्यानंतर ते आपण आता पाण्यामध्ये भिजत ठेवणार आहोत। तोपर्यंत पूर्ण आपण होऊन सालं सुटत नाही तोपर्यंत हे भिजवतच ठेवायचे, म्हणजे मग जेव्हा आपण सालं सोलतो तेव्हा वेळ लागत नाही, असं आपोआपच त्यामधनं डाळिंबी जी आहे ती बाहेर पडते। पण मात्र एवढे तास आतमध्ये भिजत असावे लागतात। मग याची आपण छान सालं काढून घेणार आहोत आणि मग उसळी करता हे वाल आपले तयार होतील। आता उन्हाळ्याच्या दिवसात याला कमी वेळ लागतो, पण थंडीमध्ये असतील तर ते व्यवस्थित असे पाण्यामध्ये भिजावे लागतात। थोडा वेळ आपण थांबूया आणि वाल छान सोलले गेल्यानंतर मग आपण पुढची कृती करणार आहोत। आता यावर आपण झाकण ठेवून द्यायचं आहे। आपण अगदी आता जवळून बघू शकतोय 5-6 तास सहज झालेले आहेत पाण्यामध्ये टाकल्यानंतर। मोड आल्यानंतर आपण हे पाण्यामध्ये टाकले आणि जसं पाणी आतमध्ये वालाच्या जात आहे तस तसे ते वर वर यायला लागतायत असं तुम्हाला दिसेल। आणि मग आता ते दोन्ही हाताने आपण सोलू शकतो, उजवा हात किंवा डावा। इतक्या सहजपणाने सालं अशी वेगळी करता येतात, काहीच त्रास पडत नाही। आता आपण डाव्या हाताने, म्हणजे कोकणात जेव्हा वाल सोलतात तेव्हा 2-2 हाताने ते सोलले जातात। कोणत्याही हाताने आपल्याला ते सहज असे सोलता येतील। आता आपण उसळ कशी करणार ते पुढच्या भागामध्ये बघणारच आहोत। पहिल्यांदा आपण हे सगळे वाल सोलून घ्यायचे आहेत। वालाला मोड कसे आणायचे हे जर तंत्र आपल्याला माहिती नसेल तर खूप गोष्टी आपल्याला करायला लागतात। आता माझी आई सुद्धा भिजत घालणं, तेव्हा फडक्यामध्ये गुंडाळून ठेवणं 2 दिवस झाले की, आणि तरी सुद्धा इतक्या प्रमाणामध्ये मोड येतीलच असं नाही। मग आई काय करायची की नंतर गरम पाण्यामध्ये ते घालून द्यायची। एकदा भिजले, थोडेसे मोड आले, पण त्यामध्ये काय व्हायचं की ते निम्मे शिजल्यासारखे व्हायचे आणि त्याची मजा जी होती ती काही यायची नाही। असं करत करत हळूहळू त्याचं टेक्निक समजायला लागलं की मोड कसे आणले पाहिजेत, ते किती तास पाण्यामध्ये भिजवले पाहिजेत, हे सगळं तंत्र कळल्यानंतर मग हे सोपं जातं। सालं सोलणं पण सोपं जातं, बऱ्याचदा माहिती नसतं त्यामुळे असे गोंधळ होतात। तर ते आपण समजून घेतो आहोत यामधून। नाहीतर उसळ करणं सोपं आहे, पण त्याच्या आधीची जी प्रोसेस आहे तीच खरी अवघड असते। वालाची सालं चांगल्यापैकी सुटावी लागतात। याप्रमाणे 2-2 हातांनी सोलत गेलं की अतिशय सोपे जातात सोलायला आणि पटापट होतात। आता मोड आणून हे सोललं जाईपर्यंतची जी प्रक्रिया आहे ती थोडीशी अवघड आहे, त्याच्यामुळे बऱ्याच जणांना वाल आवडत असतात, पण हे इतके सोपे नाही असं वाटून आपण ते करतच नाही उसळते। या पद्धतीने जर तुम्ही मोड आणलेत तर सालं काढून एकदम सोपं जातं पुढे हे सगळं करायला। बघता बघता ह्या आपल्या डाळिंब्या सोलून झालेल्या आहेत। आता आपण त्यानंतरची कृती पाहणार आहोत। यामध्ये एक सुद्धा किडलेला नाहीये, चोरदाणेच थोडेसे निघाले, पण बोरिक पावडर लावलेली असल्यामुळे कीड अजिबातच नव्हती। छान असे टप्पोरे दाणे भिजलेले आहेत, त्याला मोड आलेले आहेत। अशा या डाळिंब्या किंवा वाल आपण उसळी करता वापरतोय। आपण मोहरी घातलेली आहे, फोडणी मस्त चुरचुरीत आणि खमंग झाली पाहिजे तरच पदार्थ खूप छान होतो।
संपूर्ण मोहरी तडतडलेली असलीच पाहिजे. हिंग, हळद. आता लाल तिखट जळेल म्हणून घालायचं आणि पटकन त्यावर हे सोललेले वाल घालायचे. पण अर्थातच त्यापूर्वी आपल्याला जिरं खोबरंही घालून द्यायचं आहे. मिरची आणि खमंग अशा फोडणीमध्ये आपल्याला वाल घालून द्यायचे आहे. थोडंसं सुकं खोबरं आपण नंतर घालून द्यायचं आहे. ओलं खोबरंही तुम्ही नंतर घालू शकता. इकडे आपल्याला पाणी तापून घ्यायचं आहे. उकळलेलं पाणी घातलं की भाजीला छान असा तवंग येतो. आवडीप्रमाणे मीठ परतवून घ्यायचं आहे. सगळं कोकमचा आगळ घालून द्यायचा आहे. आता आपण नेहमीप्रमाणे कुकर लावून द्यायचं आहे. प्रेशर पॅन आहे हे. एक शिट्टी झाल्यानंतर साधारण एक 5-7 मिनिटं ठेवून द्यायचं, म्हणजे व्यवस्थित शिजलेले असे आपल्याला वाल दिसतील. आता आपण झाकण लावूया आणि शिट्टी करूया. आपण आधी किंवा नंतर गूळ घालू शकतो. मी आधी घालून देते थोडासा गूळ. आपण बघू शकतोय की एकदम छान असं सुंदर तवंग आलेला आहे. कुकर तयार होतोय तोपर्यंत शेतातल्या तांदूळाचा आपला भात मस्तपैकी शिजतोय. उसळीचा आस्वाद आपण भाताबरोबर घेणार आहोत. मऊ मोकळा मस्त असा भात तयार आहे. घरीच केलेलं माईनमूळ आणि कैरीचं लोणचं आणि सुंदर असा रंग आलेला आहे. तवंग सुद्धा आलेला आहे. तुम्हाला माझा हा आजचा बेत अगदी खूप आवडेल, मनापासून आवडेल. आपण बघू शकतोय की एकदम मस्त शिजलेली अशी कडव्या वालाची उसळ आपली तयार आहे. उसळ अगदी मस्त खमंग रुचकर आणि जेवढी पाहिजे तेवढी शिजलेली आहे. तुम्हाला ती नक्की आवडेल. तुम्ही याप्रमाणे करून बघा. आपल्याला यामध्ये आता फक्त कोथिंबीर घालायची आहे, कारण जिरं खोबरं वापरलेलं असल्यामुळे मी यामध्ये नारळ नाही घालणार. हा जो रस्सा आलाय किंवा तवंग ह्याला छान आलाय. कमी तेल घातलं तरी गरम पाणी आपण जेव्हा वापरतो त्यावेळेला त्याचा तवंग असा सुंदर येतो. म्हणून केव्हा हे वापरताना गरम पाणी वापरायचं. फोडणीवर घालत असताना गार घातलं की मग त्याचा एवढा तवंग रंग आकर्षक असं काही येत नाही. आता आपण इतकी मस्त अशी उसळ तयार केलेली आहे तर त्याचा आस्वाद जरूर घ्यायला हवा, नाही का? तेव्हा तुम्हीही याप्रमाणे करून बघा. अतिशय सुंदर अशी ही आपली उसळ तयार होते. हा व्हिडिओ शेअर सुद्धा करा. रुचिरा चॅनलवर असेच निरनिराळे व्हिडिओ तयार केले जातात. रागदारीचे व्हिडिओ आवडत असतील तर ते सुद्धा, हरिपाठ आवडत असेल तर तो सुद्धा, विद्यार्थ्यांना परीक्षेची तयारी म्हणून सुद्धा असे निरनिराळे व्हिडिओ मी तयार करत असते. जरूर आपण त्यापासून आनंद घ्या आणि भेटूया पुन्हा अशाच एखाद्या मस्त भागामध्ये. तोपर्यंत धन्यवाद.